पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत. 2019ला महाराष्ट्रात त्यांनी 7 जाहीर सभा घेतल्या होत्या. आता 20च्या वर घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत नाही. आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांची वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना एक थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यांनी थोडस उपचार करून घेण्याची गरज आहे. म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला आहे असं तसं दिसते. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचे त्यांची तयारी दिसते. आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे. कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा